श्री गोवर्धनी माता मंदिरात आज सप्तमीला मातीची वैदिक पद्धतीने नित्यपूजा करण्यात आली। मंदिरात भक्तीचा ओघ सुरूच असून मंगळवारी मंदिरात खास महिलांसाठी हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। श्री गोवर्धनी माता मंदिरात आज सप्तमीच्या दिवशी देवीला पांढऱ्या रंगाची साडी नेसून तिची वैदिक पद्धतीने नित्यपूजा करण्यात आली। 150 ते 200 वर्षापूर्वी किल्ले गावठाण येथे गोवर्धनी मातेची स्थापना करण्यात आली। या परिसरात ग्रामस्थ गायी चरण्यासाठी आणत असल्याने या देवीला गोवर्धनी माता असं नाव पडलं। गाभाऱ्यात गोवर्धनी मातेची पूर्वाभिमुख चांदीचा मुखवटा असलेली प्रसन्न मुद्रा असून जवळ गायीची ही मूर्ती आहे। गोवर्धनी माता मंदिर परिसरात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून अष्टमीला मंगळवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आले। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV। सीवूड्स कल्चरल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सार्वजनिक दुर्गोत्सवाचं आयोजन करण्यात आले। या असोसिएशनच्या वतीने रविवारी खास महिलांसाठी स्वसंरक्षण कार्यशाळेचंही आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी आमदार मंदाताई म्हात्रे, पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी उपस्थित राहून स्त्रियांना मार्गदर्शन केलं।